अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी माधुरी। माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत। आज 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आपण सर्वजण साजरी करणार आहोत। तर ह्या सप्ताहात म्हणजे 20 ते 26 डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केले जाते। तर हे पारायण कसे करावे, त्याचं वाचन कसं करावं, त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची मांडणी कशी करावी, त्याचे नियम अटी काय आहेत आणि शेवटी त्याची सांगता म्हणजे उद्यापन कसं करावं याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। भरपूर जणांना असं वाटतं की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचे खूप सारे नियम अटी आहेत आणि काहींच्या मनात भीतीही असते की माझ्याकडून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होईल का नाही। बघा, पहिली गोष्ट, नियम अटी फार साधे सोपे आहेत आणि कोणतीही मनात शंका भीती न ठेवता सर्वांनी, स्त्री पुरुष दोघांनीही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता। आणि ज्या गरोदर महिला आहेत ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करूच वाटत असेल तर त्यांनी 7 महिन्याच्या पुढे असणाऱ्या गरोदर महिलांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू नये। काही स्त्रियांचं जर मासिक धर्म जवळ आला असेल तर कृपया तुम्ही पारायण करायला बसू नका। तुमच्या मनात पारायण करायचं आलं असेल तर साक्षात दत्त महाराजांची इच्छा आहे की तुम्ही पारायण करावं। अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र। तर आपल्या प्रापंचिक अडचणी दूर करण्यासाठी तसेच आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि साक्षात श्री स्वामी समर्थांचा आणि दत्त महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी सर्वांनी पारायण अवश्य करावे। आपलं पारायण ऐकण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात। अनुभूती आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तसेच फक्त मनोकामनाच पूर्ण होत नाही तर दत्त दर्शनाचा साक्षात्कार सुद्धा होतो। पारायण हे संकल्प करूनच करावे। पारायण करताना मनाने आणि शरीराने स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे। आता पूजेची मांडणी कशी करावी, आता पूजा कशी मांडावी हे मी सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला बसण्यासाठी एक आसन असावं आणि दत्त महाराजांना आणि दुसरं आसन हे दत्त महाराजांसाठी ठेवावं। कारण जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा साक्षात दत्त महाराज ते पारायण श्रवण करण्यासाठी येत असतात, म्हणून 2 आसन हवे आहेत, एक तुमच्यासाठी आणि एक दत्त महाराजांसाठी। तर सर्वात आधी आपल्याला स्वामींचा फोटो लागणार आहे। जर तुमच्याकडे मूर्ती असेल, दत्त महाराजांची असेल किंवा स्वामींची असेल, मूर्ती असेल फोटो असेल चालेल, तर दत्त महाराजांची फोटो नाहीतर मूर्ती हवी। त्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती करून घ्यायची आहे, धूप अगरबत्ती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे। कलशाची मांडणी करताना त्याआधी खाली तांदळाची रास करून घ्यावी, हळद कुंकू त्यावर व्हावं। त्यानंतर तांब्याचा कलश हवा आहे। तांब्याच्या कलशाला खालून वरती 5 कुंकवाच्या आणि 5 हळदीच्या रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कलशामध्ये 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे आणि त्यावर 5 विड्याची पानं हवीत। 5 विड्याची पानं ठेवल्यानंतर त्यावर नारळ हवा आहे। हा कलश आपण वरुण देवता म्हणून ह्या कलशाची आपण पूजा करत असतो। त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। सर्वात आधी गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने। त्यानंतर अभिषेक केल्यानंतर खाली थोड्या हळद कुंकू, अक्षदा ठेवून त्यावर बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे दत्तगुरूंची अथवा स्वामी समर्थांची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरही तुम्हाला अभिषेक पंचामृताने करून घ्यायचा आहे। जर दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप तुम्हाला दत्त महाराजांचं तिथं सुपारी स्वरूप तुम्हाला अभिषेक करून दत्त महाराजांची तुम्हाला तिथे स्थापना करायची आहे। त्यानंतर इथे 2 विड्याची पानं आहेत। विड्याच्या पानावर सुपारी, बदाम आणि अळकुंड ठेवला आहे। आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला खडीसाखर किंवा साखर आणि पाणी स्वामी महाराजांसमोर, दत्त महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि 1 फळ ठेवायचं आहे। अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची। नंतर गंध किंवा तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर अष्टगंध तुम्ही महाराजांना लावू शकता किंवा चंदन तुम्ही महाराजांना लावून घ्यायचं आहे। जर भस्म असेल तर भस्मही तुम्ही लावून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। नंतर ह्या चौरंगावर स्वामींची, महाराजांची, कलशाची, बाप्पाची आणि दिव्याची सर्वांची मांडणी करून झाली आहे। त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे। गुरुचरित्र ग्रंथालाही मी दुसरा चौरंग घेतला आहे। गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीसाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे।
त्या आसनावर ब्लाऊज पीस किंवा जे तुमच्याकडे कापड असेल ते अंथरूनच तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे आणि ग्रंथ नेहमी झाकूनच ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल त्या ब्लाऊज पीसमध्येही तुम्ही झाकून ठेवू शकता आणि कधीही गुरुचरित्र ग्रंथ हे झाकूनच ठेवावे. जेव्हा तुम्ही वाचन कराल, जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात कराल तेव्हाच तुम्हाला हे ग्रंथ उघडायचा आहे आणि वाचन करायचं आहे. जेव्हा तुमचं वाचन करून होईल त्यानंतर ग्रंथ झाकून ठेवावा आणि ग्रंथाचीही पारायण करण्याआधी ग्रंथाचंही पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षता आणि पुष्प वाहून घेऊन नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा, तर संकल्प तुम्हाला एक खाली डिश घ्यायची, नाही तर तुमच्याकडे तामण असेल तामण घ्यायचं, हातामध्ये एक पळी पाणी, फूल, गंध, अक्षता घेऊन मनोमन दत्त महाराजांना स्मरून माझ्या आणि माझ्या परिवाराच्या कल्याणासाठी, सुख समाधान, शांती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी मी ही सेवा, हे पारायण करत आहे, तर दत्त महाराज माझ्याकडून ही सेवा आपण करून घ्यावी असं बोलून हे पाणी तुम्हाला त्या डिशमध्ये सोडायचं आहे. आणि हे पाणी तुम्ही फक्त झाडालाच सोडायचं आहे, नाही की तुमच्या वॉश बेसिनला सोडून द्यायचं आहे. आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे हा अखंड दिवा असावा, म्हणजे 7 दिवस आपण पारायण करणार आहोत, तर 7ही दिवशी तुमचा हा दिवा विजता कामा नये. जर काही कारणास्तव जर वाऱ्याने जर तो अनावधानाने जर विजला तर परत तो दिवा दत्त महाराजांची क्षमा मागावी आणि तो दिवा परत पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पण लक्षात ठेवा, दिवा विजता कामा नये. सर्व मांडणी करत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करून घ्यायचे आहे. बघा, पारायण सुरू करण्याच्या आधी म्हणजे पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाईला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघा, गाई माझ्या इथे पण नाहीये, पण कुत्रे तर असतात, तर त्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाईलाही पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. जर गाई नसेल तर तुम्हाला तिथेच बाहेर ठेवून पशुपक्षी, कोणतेही पशुपक्षी खाऊन जाऊ शकतात. तर वाचन कसे करावे, तर वाचन अगदी मनातही करू नये आणि अगदी मोठ्यानेही करू नये. जेव्हा आपल्या तोंडातून गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपल्या मुखातून जे उच्चार पडत असतात, तर त्या उच्चारांचं स्पंदन निर्माण होतात आणि आपल्या घरातील वातावरण अगदी शुद्ध होतं. पारायण चालू असताना अजिबात कोणाशी बोलायचं नाही, उठायचं नाही. तुम्ही बाजूला जर अगदीच तहान लागली तर तुम्ही थोडंसं पाणी पिऊ शकता. जर अगदीच काही समस्या असल्यास तर तुम्ही उठू शकता आणि त्यानंतर तुम्ही परत त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून आपल्याला दत्त महाराजांची क्षमा मागून आपल्याला परत पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायण कधी करावे, तर पारायण दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. सकाळी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता. पारायणाचं वाचन करू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला हे ग्रंथ वाचायचं नाही, कारण 12 ते 12:30 हे दत्त महाराजांचे भिक्षेचा टाइम असतो, वेळ असतो. म्हणून ह्या टाइममध्ये न करता तुम्ही इतर वेळेस कधीही ह्याचं वाचन करू शकता. अध्याय वाचण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांची 1 माळ, श्री गुरुदेव दत्तांची 1 माळ, तसेच गायत्री मंत्राची 1 माळ करून झाल्यानंतरच वाचन करावं. 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ आणि 1 माळ श्री गुरुदेव दत्तांची झाल्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवनाचंही पठण करायचं आहे. पहिल्याच दिवशी न करता तुम्हाला 7ही दिवशी स्वामी स्तवनाचं पठण अवश्य करायचं आहे. स्वामी स्तवन हे नित्यसेवेच्या पुस्तिकामध्ये दिलेलं आहे. पारायणाला सुरुवात करण्याआधी संपूर्ण घरात आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. तर आता मी नियम आणि अटी सांगते. तर नियम काय काय आहेत, तर तुम्हाला ह्या 7 दिवसात मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. तसेच कांदा लसूणही ह्या दिवसात अजिबात खायचा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला चटई नाही तर घोंगडीवरच झोपायचं आहे. पलंग आणि सोफ्यावर बसू नये. जर अगदीच गुडघे आणि कमरेचा त्रास असेल किंवा वृद्ध असतील जे, तर त्यांनी बसू शकता किंवा पारायण वाचायला त्यांनी खुर्चीचा वापर केला तरीही सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे गवार आणि वांगी सुद्धा खायचे नाहीत. त्याचप्रमाणे कडधान्यही तुम्हाला खायचं नाही. त्याचप्रमाणे शेंगदाणेही पण तुम्हाला खायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही जी पोळी खाणार आहे, म्हणजे गव्हाची पोळी खाणार असाल किंवा भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची जी भाकरी खाणार असाल, तीच तुम्हाला संध्याकाळी किंवा 7 दिवस तेच अन्न तुम्हाला खायचं आहे. परान्न खायचं नाही. बाहेरचं जेवण तुम्हाला जेवायचं नाही. हॉटेलमधील खायचं नाही. कोण बाहेरून जर जेवण कोण देत असेल, पार्सल आणत असेल, ते पार्सल पण तुम्हाला बाहेरचं खायचं नाही. त्याचप्रमाणे
तुम्ही तुमच्या आईच्या किंवा तुमच्या बायकोच्या हातचं तुम्ही जेवण खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला अंत्यविधीला आणि वर्षश्राद्धाला अजिबात जायचं नाही. जर तुम्हाला सुतक असेल तर तिथेच पारायण स्टॉप करायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांकडून पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. पारायण अर्धवट सोडू नका. जर महिलांना मासिक धर्म आला असेल तर तेवढे दिवस सोडून त्यानंतर तुम्हाला ह्या पारायणाची हे पारायण सुरुवात करून दत्त जयंतीनंतर ह्या पारायणाची समाप्ती झाली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला पारायणाच्या दिवशी सकाळ संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे. जो तुम्ही गोडाधोडाचा काही नैवेद्य जेवण कराल तो नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे. जी तुम्हाला दत्तगुरूंची किंवा स्वामी समर्थांची जी कोणतीही आरती येत असेल तर ती आरती तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ बोलायची. तर अध्यायक्रमाने कसे वाचावे ते सांगते. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. पाचव्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय वाचायचे. वाचन झाल्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण अवश्य करायचं आहे. दिवा विजता कामा नये. दिवा जर अनावधानाने विजला तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर शुद्ध भाव आणि श्रद्धा ठेवावी. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर उद्यापन कसं करावं, सांगता कशी करावी. तर 26 डिसेंबरला आपलं पारायणाची समाप्ती होणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला सकाळी लवकर उठून सुश्रुभूत होऊन आपल्या सर्व पूजेच्या मांडणीवर गंध, अक्षदा, पुष्प व्हायच्या आहेत. पुष्प व्हावे आणि त्यानंतर पूर्णाचा नैवेद्य आणि घेवड्याची भाजी ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, दत्त महाराजांना घेवड्याची भाजी ही अत्यंत प्रिय आहे. तर आवर्जून तुम्ही घेवड्याची भाजी नैवेद्यामध्ये जरूर दाखवा. त्यानंतर आपल्याला 5 नैवेद्य करायचे आहेत. दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना, कुलदैवताला, श्री गुरुचरित्र ग्रंथाला आणि 5वा नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. आणि बाकीचे नैवेद्य आपण स्वतःनी घरातल्यांनी सर्वांनी नैवेद्य ग्रहण करून घ्यायचा आहे. हा नैवेद्य बाहेर कोणालाही देऊ नका. उद्यापनाच्या दिवशी मांडणी अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजेची मांडणी हलवायची आहे. तर सर्वप्रथम हा जो नारळ आहे त्या नारळाचा तुम्हाला प्रसाद करून सर्वांनी नैवेद्य म्हणून ग्रहण करायचं आहे. विड्याची पानं, त्यावरील सुपारी, हळकुंड आणि बदाम, त्याचप्रमाणे हे पुष्प आहेत ते तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचं आहे. आणि कलशातलं पाणी तुम्हाला पूर्ण चारी बाजूनी घरात आणि घराच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे. प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. काहीही अवघड नाही, सर्व काही सोपंच आहे. आणि दत्त महाराज अवश्य तुमच्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा करूनच घेतील असं मनात विश्वास ठेवा आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला अवश्य सुरुवात करा. श्री गुरुदेव दत्त. जर व्हिडिओ आवडला असल्यास आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.